3.5 से 4 लाख रुपए। गरीब महिला है, असंगठित कामगार है, कचरा चुनने वाले हैं, भीख मांगने वाले भी है शाहजरौली के पास के अपने लोग। ये सब हाँ उनको भी घर दिए सो तो ये लोग कहाँ से करेंगे? कल को मास्टर क्या करे? बहुत बड़ा आंदोलन करे लाईट कोटेशन के वास्ते। नाही तसं नाही, हे खोटं प्रचार आहेत, हे लोक अपप्रचार करत आहेत आणि मास्तरांची हवा चांगली मुळे हे लोक काहीतरी अपप्रचार दिशाभूल करतात। तसं नाहीये, ज्यावेळी तुम्ही चावी घेताना ताबा घेताना त्याचे पैसे भरावे लागतील। आता आमदार झाल्यानंतर 2.5 लाख रुपये माफ करून घेतील का ते? निश्चितच माफ करून घेतील जर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला। लोकांना माहित झालेलं आहे की इस वक्त जो परिस्थिति ऐसी है कि 2,10,000 का जो कर्ज लोगों मेरी माँ बहनों पर कर्ज है, वो कर्ज को फेडने के लिए 18 साल लगेंगे, 20 साल लगेंगे, लोग भरते भरते मर जाएंगे। आजादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील शास्त्रीनगर परिसरामध्ये उभा आहे। या ठिकाणी काही सीपीएम चे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, तरुण आहेत। यांच्याकडून आपण आडम मास्तरांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे आडम मास्तर गेल्या वेळेला निवडणूक जेव्हा लढवले होते तेव्हा ते अवघ्या 8 ते 10,000 मतांवरती पराभूत झालेले होते। आणि दुसरी गोष्ट असं आहे की आडम मास्तर दक्षिण सोलापूरला जेव्हा हा विधानसभा क्षेत्र जोडलेला होता तेव्हा मात्र भरघोस मतांनी विजयी सुद्धा झालेले होते। मात्र अद्याप त्यांना त्यानंतर जेव्हा काँग्रेसच्या आणि त्यांच्या जोडीला एमआयएम ची 2014ला जेव्हा एंट्री झाली तेव्हापासून आडम मास्तरांना मतामध्ये थोडस फरक झालेला आहे आणि त्यानंतर त्यांचा पराभूत झालेला आहे। नेमकं आता 30,000 घरांचं जे त्यांनी स्वप्नपूर्ती लोकांना दाखवलेली होती श्रमिकांसाठी ती आता पूर्ण झालेली आहे। त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आता आडम मास्तरांच्या बाजूने होणार आहे का हे देखील आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम इथल्या सर्व जे सीपीएम चे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत। सीपीएम चे सध्या म्हणजे पूर्वी एमपीएम मध्ये नव्हते, एमआयएम मध्ये काम केलेले आहेत, रिक्षाची मोठी संघटना आहे तुमच्या सोबत, आता सीपीएम मध्ये येण्याचं कारण काय? सीपीएम आणि कम्युनिस्ट पक्ष जे आहे ते एक चळवळीचा पक्ष आहे आणि जेव्हाही वंचित घटकांना आणि चालकांना असू दे, कामगारांना असू दे, या वंचित घटकांवर अन्याय होतो तेव्हा सीपीएम उठून त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय देण्याचं काम करण्याचं काम हे आडम मास्तर आणि सीपीएम करत असते। आणि आमचं एकच ध्येय आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्या माणसापाठीमागे आमची संघटना असू दे किंवा रियासत असू दे किंवा आमचे शास्त्रीनगर भागातील सर्व नागरिक हे काम करणाऱ्या माणसापाठीमागे थांबायचे एक निर्धार असा घेतलेला आहे। तर येणाऱ्या काळात आता तुम्ही सांगितले की 2014 आणि 19 मध्ये डिपॉझिट जप्त झालेले, निश्चितच डिपॉझिट जप्त झालेली आहे, पण आता जे ताकद मास्तरांनी लावलेली आणि त्यांनी जे काम केलेलं आहे 30,000 घरकुलांचा आणि त्यामध्ये 22,500 घर जे मुस्लिम महिलांना देण्यात आलेलं आहे, माझे आई बहिणींना जे घर देण्यात आलेले आहे ते कमीत कमी त्यांच्यावर आता सध्या 2,10,000 रुपयाचं कर्ज आहे। ते कर्ज फेडण्यासाठी म्हणजे 600 कोटी कर्ज हे या महिलांवर आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी जे ताकद असायला पाहिजे ते ताकद फक्त आडम मास्तरांमध्ये। आडम मास्तरांचं घरांचं स्वप्नपूर्ती त्यांनी जे महिलांना दाखवलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे। आता 2.5 लाखाचा प्रश्न ह्या गोरगरिबा कष्टकरी लोकांकडे आहे। आडम मास्तर आमदार नव्हते तेव्हा 30,000 घरं मिळून दिले, आता आमदार झाल्यानंतर 2.5 लाख रुपये माफ करून घेतील का ते? निश्चितच माफ करून घेतील जर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला। लोकांना माहित झालेलं आहे की इस वक्त जो परिस्थिति ऐसी है कि 2,10,000 का जो कर्ज लोगों मेरी माँ बहनों पर कर्ज है, वो कर्ज को फेडने के लिए 18 साल लगेंगे, 20 साल लगेंगे, लोग भरते भरते मर जाएंगे, मगर वो कर्ज नहीं उतरेगा। मगर एक आडम मास्तर एक ऐसी शख्सियत है, इसको जब आडम मास्तर आमदार नहीं रहते हुए जब घरकुल योजना 22,500 मुस्लिम समाज को देने का काम आज मास्टर ने किया है, किसी पार्टी में दम नहीं है क्या ऐसा काम मास्टर जैसा कोई पार्टी कर सके। सत्य में बीजेपी रहने के बाद भी, शिवसेना रहने के बाद भी ये काम नहीं कर सकी। मास्टर को कोई पद नहीं रहते हुए, कोई आमदार की पद न रहते हुए मास्टर ने सबने सहकार किया, 30,000 घरकुल लाया और उसके लिए 600 करोड़ जो कर्ज मेरी माँ बहनों पर आया है उसके लिए हमको जो है ना मास्टर को वोट देना है। त्यांनी आरोप लावलेला होता मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन की काँग्रेसमुळे हे 600 कोटीचं कर्जाचं डोंगर झालंय। नेमकं याकडे का पाहता? नेमकं काँग्रेसनं असं काय केलं की जे 600 कोटी रुपयाचं कर्ज झालं? बरोबर आहे,
मास्तरांनी येऊन काँग्रेसच्या डोक्यावर बसणार आहे म्हणून काँग्रेसने हे काम केलेलं आहे. कसं केलंय? सत्ता तर बीजेपीची होती. सत्ता बीजेपीची होती. त्या भानगडी कशी आहेत माहितीये का? 2009 मध्ये काँग्रेसची सत्ता होती. 2009 मध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यापासून हा 30,000 घराचा प्रकल्प चालू होता. 2014 मध्ये मुख्यमंत्री सरकार यांची असताना पृथ्वीराज चव्हाणच्या दीड लाख रुपये राज्य शासनाने कमी केले आणि 1 लाख रुपये महाराष्ट्र सरकारने कमी केले. असं हा 2.5 लाख रुपये कर्ज आपल्या बहिणीवर पडलेला आहे. म्हणून 4.5 लाखची जी स्कीम होती ते बीजेपी सरकारने 2.5 लाखावर आणली. म्हणून हे काँग्रेस सरकार ज्यांच्या तेव्हा असती तेव्हा जर झाला असतं तर हा आमच्या महिलांना 50,000 मध्ये घर मिळालं असता. आज ते जाऊन ते घरामध्ये राहिले असते. एका बाजूला 2.5 लाख रुपयाचा कर्जाचा जो डोंगर आहे, दुसऱ्या बाजूला असा एक गैरसमज आहे, म्हणजे खरंच आहे, वस्तुस्थिती आहे. आडम मास्तरांकडून 70,000 रुपये घेतल्याशिवाय चावी दिली जात नाही. 70,000 कशाचे? हा प्रश्न आम्हाला खास करून जनता म्हणते की विचारा काय कारण आहे 70,000 रुपये मास्तरांनी मागायचे? बघा, घरकुलची जी योजना आहे, आता सरकारने तर जे पैसे दिलेले जातात, आमचं भावनेत आलंय की सबसिडी जी आहे आणि जे आपण जी जमीन खरेदी केली, जसं घरकुलचं हस्तांतरण करताना आपल्याला म्हाडाला पुण्याला जावं लागतंय, तसं मास्तरांना आता केलं नाही की ह्या नवीन पद्धतीने त्यांना डायरेक्ट जिल्हा परिषद मध्ये जाऊन त्यांच्या नावावर जमीन खरेदी करून आपण जी जमीन खरेदी केली, जसं घरकुलचं हस्तांतरण करताना आपल्याला म्हाडाला पुण्याला जावं लागतंय, तसं मास्तरांना आता केलं नाही की ह्या नवीन पद्धतीने त्यांना डायरेक्ट जिल्हा परिषद मध्ये जाऊन त्यांच्या नावावर जमीन खरेदी करून ते डायरेक्ट आता ते मालक झालेले आहेत घरांचे. त्यांच्यावर काय बोजा नाही, फक्त 2,10,000चा त्यांचा बोजा आहे. आणि ही जर घराची जी स्कीम आहे, अपंग, आता लोक अपंग म्हणतात, कशाचे घेतात? 70,000 रुपये तुम्ही रेनगरचे मागताय ना, 70,000 रुपये मध्ये ते मुद्दा कसा आहे माहितीये का? 50,000 रुपये एका सभासदाला लागते. कशाचे लागतात? हे बघा, 5 लाखाची ती स्कीम आहे आता सध्या, तर 2.5 लाख रुपये. त्याच्यापूर्वी 20,000 घेतलेत, 2,000 ते सांगा. घेतलेत, असंही 40,000 पर्यंत काढले. टोटल आम्ही 70,000 रुपये एका सभासदना घ्यायला लागलो. टोटल म्हणजे कसं एका, आता तुम्ही 10,000 भरलेत त्यांना सुद्धा पुन्हा नाही तसं नाही. हे खोटं प्रचार आहेत. हे लोक अपप्रचार करत आहेत आणि मास्तरांची हवा चांगली मुळे हे लोक काहीतरी अपप्रचार दिशाभूल करतात. तसं नाहीये. ज्यावेळी तुम्ही चावी घेताना, ताबा घेताना त्याचे पैसे भरावे लागतील, किंवा पाणीचे असू दे, लाईटचे असू दे, किंवा दरवाजेचे असू दे, किंवा ड्रेनेज लाईनचे असू दे, त्याचे पैसे वरचे वाढलेले आहेत. कारण महागाई वाढल्यामुळे ते पैसे वाढलेले आहेत. आणि एका सभासदाचे 50,000 आणि वरचे 12,000 ते 13,000 रुपये असं वाढलेले आहेत ते पैसे. काही अपप्रचार करू नका. आणि आमचं चिन्ह आहे कळता आतोडा तारा, 1 नंबरवर बटन आहे, त्यांना विजय करा आडम मास्तर. तुमच्या रिक्षा संघटनेकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे, किती इम्पॅक्ट करेल हे? आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाचे दिग्गज नेते म्हणून MIMचे फारुख शब्दी आहेत. समाजामध्ये असं सांगितलं जातंय की आपल्याच समाजाची काही लोक आपल्याच समाजाच्या लोकांना पाडण्यासाठी प्रचार करतायत. काही लोक CPM मध्ये गेलेत, जसे की सलीम पामा होते, तुम्ही आहेत, असं पण आरोप लावला जात आहे. काय कारण आहे याचं? पहिली गोष्ट तर समाजाचे नेते नाही, पक्षाचे नेते आहे. आणि हे इलेक्शन आहे, यामध्ये कोणी मौलाना वगैरे थांबलेले नाही. हे समाजाचे कोण नेता वगैरे नसतात. समाजाचे नेते असले असते तर रस्त्यावर उतरले असते. हे पहिली गोष्ट. दुसरं उत्तर म्हणजे तुमचं रिक्षा चालक जे आहे ते सोलापूर शहर मध्ये RTO ऑथेंटिक जे डेटा आहे त्या डेटानुसार 9,000 रिक्षा चालक सोलापूर शहर आणि रिक्षा चालकांना जे रिसेंटली तुम्ही बघितले असेल, आणि आज पण मला आता जस्ट एक कॉल आला होता की लवकर मला पासिंग करायचंय का, म्हणजे उद्या सरकार चेंज झाली तर अजून आम्हाला पुन्हा दंड चालू होईल का. आणि ते रिक्षा चालकांवर दंड म्हणजे फक्त 1-2-5 हजारचा दंड नाहीये, 80,000 लाख रुपये असं दंड होतं. आणि त्याची स्थगिती आलेली आहे, दंड माफ झालेला नाही. स्थगिती एक विधान भवनामध्ये ना परिवहन मंत्री भुसे साहेबांनी फक्त स्थगिती दिलेली आहे. ते 2,000 करोड अजूनही लटकती तलवार रिक्षा चालकांवर आहे. आणि त्यासाठीच रिक्षा चालक एकजुटीने आणि त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आडम मास्तरांना नक्कीच विजय करून देणार आहे. का म्हणजे जे लढा आडम मास्तरांनी आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने उभा केला होता आणि ज्याला यश मिळालं होतं आणि स्थगिती मिळाली होती, त्याची जाणीव रिक्षा चालकांना आहे. इथं काही महिला देखील आहेत. महिलांचा मोठा म्हणजे घर संसार आणि म्हणजे सगळं चालवण्यासाठी मोठा हातभार असतो. सध्याची सरकार 1,500 देऊ केली आहे.
जिंकल्यानंतर 2100 देऊ म्हणते, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणते की आम्ही 3000 रुपये देऊ, वीज बिल माफ करू 100 युनिट पर्यंतचा, असंही सांगते. महिलांच्या सध्या या सीपीएम मध्ये काम करताना काय अपेक्षा आहेत आणि आडम मास्तर कितपत खरे उतरलेत त्यांच्यासाठी आपण जाणून घेऊया. काय सांगाल आडम मास्तरांनी जे तुमच्यासाठी जे एक महत्वाचा जो मुद्दा असतो अन्न वस्त्र निवारा, याच्यातून तो त्यांनी निवारा दिलेला आहे, कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? घरकुल के घर के जो 70,000 रुपए बोल रहे ना, हाँ। 20,000 रुपए अपन भरने के बाद हाँ। ताबा घर का नंबर देते, हाँ। घर का नंबर देकर है ना बैंक का लोन कर को देते 2,10,000 का, 1 रुपए भी बैंक के लोन को नहीं लेते अपन, अपने तरफ से बैंक का लोन 2,10,000 कर को लेते, 20,000 में उनके घर की खरीदी कर को देते, वो 10,000 भी प्लस अपन भरते पहले, उनके बाद में उनके पास से लेते, फिर जो ऊपर के 50,000 बचते, 50,000 में 30,000 ये भी है 20 वो 30, ऐसा 50,000 बांधकाम के, ऊपर के जो 20,000 है 70 में के, वो 17,000 रुपए ग्रिल, लाइट, पानी, ड्रेनेज, रस्ते, इसको ऐसा मिलाकर घर का नंबर देकर है ना बैंक का लोन कर को देते 2,10,000 का, 1 रुपए भी बैंक के लोन को नहीं लेते अपन, अपने तरफ से बैंक का लोन 2,10,000 कर को लेते, 20,000 में उनके घर की खरीदी कर को देते, वो 10,000 भी प्लस अपन भरते पहले, उनके बाद में उनके पास से लेते, फिर जो ऊपर के 50,000 बचते, 50,000 में 30,000 ये भी है 20 वो 30, ऐसा 50,000 बांधकाम के, ऊपर के जो 20,000 है 70 में के, वो 17,000 रुपए ग्रिल, लाइट, पानी, ड्रेनेज, रस्ते, इसको ऐसा मिलाकर पूरा 70,000 का माफ है अपने पास। और जो लाइट बिल स्मार्ट मीटर बटाटा बोला था मोदी, कितने में बोला था? 30,000 में। तो फिर मास्टर क्या करे, ये स्मार्ट मीटर बटाकर कहाँ से लोग लेंगे 30,000 रुपए, बांधकाम को 50,000, ये 30,000, ये 20,000, 1,00,000 रुपए ये, और 2,10,000 का वो, पूरा टोटल घर का जा रहा 3.5 लाख रुपए, 3.5 से 4 लाख रुपए। गरीब महिला है, असंगठित कामगार है, कचरा चुनने वाले हैं, भीख मांगने वाले भी है, शाजरवली के पास के अपने लोग, ये सब, हाँ उनको भी घर दिए सो। तो ये लोग कहाँ से करेंगे? कल को मास्टर क्या करे, बहुत बड़ा आंदोलन करे लाइट कोटेशन के वास्ते, कि हमारे हाथ से 30,000 रुपए लाइट कोटेशन को भरना नहीं होता, हमारे को 500 रुपए में लाइट बिल होना। फिर बड़ा आंदोलन करने के बाद बम्बई दिल्ली जाने के बाद 500 रुपए में स्मार्ट मीटर कैंसिल हुआ, अपना रेगुलेटर में आया। 500 रुपए में भी ना 500 रुपए एक साथ नहीं लिए, कि बीड़ी कामगार मजूरी है 200 रुपए, 500 रुपए यहाँ कहाँ से लागू भरेंगे, कर को 3 टर्म में 510 रुपए लिए, एक बार 142 लिए, एक बार 360 लिए, ऐसा मिलाकर 500 रुपए लिए। उसका कोटेशन आया, कोटेशन के पावता मैं खुद करी, उसके मीटर बटे, 1 रुपया अपन किसके पास से नहीं लिए। जैसा सभासद ताबा लिए, घर में जाकर रहने लगे, फोन आया हमारे को मीटर होना, हम एमएससीबी वाले को जाको मिलेंगे, ऐसा बाबा मीटर ऐसा है, मीटर बटाने का लोग आको रहे, जाको देके ताबा लाए, सामान लाए, क्या जाने के बाद उनको मीटर बटे। फिर मोदी क्या बोला, नहीं स्मार्ट मीटर होने कुछ होना, और गए मास्टर दिल्ली को, नहीं होता लोग कैसे बिल भरना, ये तुम कोटेशन के पैसे पूरे रुको, जो भी जब बंद घर को चार्जेस लगा रहे थे नहीं करने का, जो ताबा लेंगा उसको कोटेशन बटाने का, फिर घर का मीटर बटाए उधर वहां पर, और 24 घंटे पानी वहां लाए। अपनी सिटी में पानी नहीं है, आमदार खासदार भाजपा की रहे, कांग्रेस की रहे, अब कितनी सत्ता रहने के बाद भी 7 दिन को 8 दिन को पानी वहाँ भी 7-8 दिन नहीं सुनो, नहीं ये गलत, मेरी बात सुनो तुम, मैं बोलती, सुनो मैं बोलती, नहीं हाँ बोलो, वहाँ पर भी टैंकर का ही पानी अभी भी सुनो, हाँ मैं बोलती तो रेनगर को पानी 24 घंटे का अपने पास उसका ये है लेटर देने का, लेकिन अभी अपनी पूरी सभासद जाकर नहीं रहे सोए। क्यों बोले, तो वहाँ बस्ती नहीं है, लोगों को काम नहीं है, रोड नहीं, रास्ते नहीं, ड्रेनेज नहीं, उसको है ना आमदार अपना मास्टर होना पड़ता। उन्होंने रहने के बाद ही सिटी बस लाने वाले, कारखाने लाने वाले, महिला को काम देने वाले, जब हमारे माँ बहन रहने वाली वहाँ जाकर, घर नहीं लेने के बाद भी लोग बैंक का हफ्ता क्लियर कर रहे, ताबे के पैसे भर रहे, लाइट के पैसे भर रहे, सब कर रहे, कई को घर मिल रहा उनको। सिटी में घर लेना नहीं होता, घर खरीदी करना भी नहीं होता, इसके वजह से मेरी माँ बहने घरकुल में भी लिए उसमें घर, वहाँ भी लिए उसमें घर। तो अभी ये भी है ना, जो पानी का तुम बोल रहे कि टैंकर से दे रहे पानी, तो जब उन्हें पानी छोड़ता ना, तो उसका कितने तो लाख लीटर पानी का ऐसा वाया जाता। अभी कैसा एक बिल्डिंग में 36 घर है, 36 घर में ना पूरे की पूरे 36 लोग आको नहीं रह सोए, कितने रह सोए, इधर 4 उधर 4 उधर 6, बहुत कम है। अभी कैसा है, जिसके पास गाड़ियां है, जिसके पास जो बैका कर को खाते घर में, जिसके आदमी बाहर जाको काम करते, उन रह सकते आराम से, बंगले में रह रही उन। तुम वहां के महिला को पूछे नहीं,
वहाँ की महिला को बात करे नहीं, तुम्हारे को क्या तकलीफ है, क्या भी नहीं। उन्होंने क्या बोल रहे, हमारे को पानी खत्म हुआ भेजो, हम खुद जाकर टैंकर से दे रहे उनको पानी। क्या उन्होंने ला रहे घड़े, नहीं, हाँ, फिर उनको एक घड़ा भी उठा को ला रहे नहीं ला रहे। कई कुछ जब उन्हें 10 लाख लीटर पानी आया जा रहा पूरे बिल्डिंग में रहा, पूरे बिल्डिंग में भरे, तो उनको छोड़ने को क्या भी हरकत नहीं है। इसी वजह से ना बिल बहुत आ रहा पानी का, पानी भी वेस्ट हो रहा, बिल भी बहुत जा रहा। इसकी वजह से पानी का काम रुकायचं है। जैसा जैसा सब पब्लिक आते जाएंगे वैसा वैसा पूरा भी काम होगा। ही गोष्ट मात्र खरी आहे बरं का. एखादा महापालिकेचं कार्य असो किंवा कलेक्टर ऑफिसचं कार्य असो, जेव्हा तुम्ही आपल्या घराचं काम करण्यासाठी जेव्हा एखाद्या कार्यालयात जाता तेव्हा अधिकारी प्रशासनाकडून आपल्याला हेलपाटे मारण्यास भाग पाडलं जातंय. मात्र 30,000 घरांसारखा प्रकल्प आणणं, दिल्लीवारी करत, मुंबईवारी करत ही काय साधी गोष्ट नाहीये. म्हणूनच आडम मास्तरांना मानणारा हा श्रमिक वर्ग आहे. परंतु असं का होत असेल की आडम मास्तर लोकांसाठी आमदार नसतानाही भरपूर कामे केलेले आहेत, तर आमदार झाल्यानंतर कित्येक काम करतील अशी अपेक्षा बाळगून आडम मास्तरांना मत का पडत नाहीयेत हा मोठा प्रश्न आहे. कारण 2 वेळा त्यांना अवघ्या 10,000 मतांवरती गुंडाळावं लागलंय आपल्या सगळ्या उमेदवारी आणि डिपॉझिट सुद्धा जप्त झालंय. यंदा मात्र आता काय अपेक्षा महिलांकडून होत्या आणि त्यांनी जे स्वप्नपूर्ती दाखवली त्याचा इम्पॅक्ट खरं तर पडणार आहे का ते आपण जाणून घेऊया. काय वाटतंय, यंदा 30,000 घरं मिळून दिलेत आणि 2.5 लाख रुपये माफ होतील. 2.5 लाख रुपये रक्कम ही गोरगरिबांसाठी फार मोठी, आयुष्य घालवावं लागतंय, 20-20, 25-25 वर्ष, नाहीतरी ते आडम मास्तरांच्या त्या घरांसाठी भरावे लागणार आहेत. महिना 2-3 हजार रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. याच आशेनं आडम मास्तरांचा हा आकडा 10-12 हजाराचा आता कितीपर्यंत पोहोचेल आणि यश मिळेल का, काय वाटतं? यावेळेस परिस्थिती बदलली आहे. लोकांकडून असं अपेक्षा आहे की मास्तरांनी 30,000 घरकुल भरलेला आहे आणि लोकांना दिलेला. आता लोक काय आहे, आमची ताई बोलली की काही लोक राहिलेले आहेत आणि ज्यांना घर नाही, हा शास्त्रीनगर परिसर आहे, मी लहानातून मोठा झालो या परिसरातून, मधून माझी आई बहिणीने आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे भरले मास्तरकडे. आज 700 ते 800 सभासद लाभदायक आहे. इथं आम्हाला एक अभिमान आहे की आमच्या नेत्याकडून आमच्या समाजाचा एवढा मोठा काम झाला आणि एवढे परिसरात आज टोटल शहर मध्ये 20,000 लोक लाभदायक आहेत. मास्तरांनी कधी राजकारण करायचं ठेवलं असतं तर 30,000 मध्येच लोकांना घरे दिली असती. आज नई जिंदगी आहे, 60 वस्ती आहे, दक्षिण भागात आहे, जुना घरकुल, या सर्व भागातील श्रमिकांसाठी, गरजूसाठी त्यांनी घराची स्कीम लावली आहे. मास्तरांनी कधी राजकारण केलं असतं तर मायनस प्लस बघितलं नसतं. 22,500 जेव्हा घरी मास्तरांनी दिली तर सुभाष देशमुख यांनी विधानसभेमध्ये आरोप लावला की मास्तर हा छोटा पाकिस्तान बनवत आहे. तिथं या सर्व गोष्टीवर मात करून रात्रंदिवस दिल्लीच्या वाऱ्या करून त्यांनी हा घरकुल साकार केला. आज लोकांमध्ये हे की आता जातीपातीचं राजकारण थांबावं लागेल आणि आपला जो फायदा आहे आणि आज 2,10,000चा जो कर्ज आमच्यावर आहे तो आज मास्तर आल्यावरच होऊ शकतंय. हे आता सभासदांनी घरीच धरलेलं आहे. मास्तरांना सर्व समाजाकडून आज पाठिंबा भेटत आहे. मुस्लिम समाजाकडून भेटत आहे, पद्मशाली समाजाकडून पण मास्तरांना भरपूर प्रमाणात पाठिंबा आहे. मोची समाज आहे आमचं आणि वडार समाज आहे आणि इतर घटक पक्षाचे बहुजन समाजाचे सर्वच पक्षांकडून मास्तरांना उत्पन्न प्रतिसाद आहे. काँग्रेसने जी खेळी केली, परिणीताईंनी बोललं की मी कशी खेळी खेळली, यावेळी जनता त्यांची कशी खेळी करेल हे आताच मला प्रत्यक्ष येतो. मास्तर हे जास्तीत जास्त शहर मध्यमधील श्रमिकांसाठी लढत आहे आणि इतर वर्गातील जे शिक्षक आहे, सुशिक्षित वर्ग आहे ते बघत आहे की हा चळवळीतला माणूस आहे, गरिबासाठी काय करत आहे. आम्हाला त्याची गरज नाही पण त्यांना आपली गरज आहे म्हणून एक वोट त्यांनी यावेळेस करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांनी आज यावेळेस मास्तरांना 1 नंबरवर बटन दाबून श्रमिकांसाठी लढणारा माणूस, सर्व जाती धर्मासाठी लढणारा माणूस या शहर मध्ये दिसेल अशी सर्व शास्त्रीनगर परिसरातील शहर परिसरातील आम्हाला लोकांनी गवाही दिली की मास्तरांचा 1 नंबरवरच बटन होईल. जातीपातीवर यावेळी सिलेक्शन होणार नाही, कामावरच होईल. जाते कसं पाहता याकडे आणि मास्तर यंदा किती आकडा पार करतील काय वाटतंय? आकडा सांगा मला एक. अंदाजे इथपर्यंत जातील. कारण यंदा असं सांगितलं जात आहे समीकरण जिंकण्यासाठी किमान 68-70 हजार पार करणाराच उमेदवार जिंकेल. जातीपातीचे राजकारण जे करणारे लोक आता सगळं पब्लिकांना माहित पडलेलं आहे किंवा आज राजकारण जे आहे समाजावर किंवा एका धर्मावर होणार नाही, एका कामावर होणार आहे आणि एका कामावर काम करणारा माणूस विजय होणार आहे. आमची जवळ 1 लाख मतं घेण्याची तयारी सुरू आहे. CPM आणि कम्युनिस्ट पक्षाची जे फळी काम करायला लागले शहर मध्ये
संपूर्ण शहर मध्ये आम्ही 1 लाख मतं घेण्याच्या तयारीवर आहेत. सध्या आम्ही जवळजवळ 60-65च्या मताच्या जवळजवळ करीब आलेले आहेत आणि 23 तारखेला तुम्हाला बघावं मिळेल की मास्तर एकदा लीड पकडल्याशिवाय राहणार नाही, शेवटपर्यंत ते लीड राहणार आहे, आम्हाला अशी नक्की खात्री आहे. नक्कीच आडम मास्तरांचे हे सीपीएमचे कार्यकर्ते होते. आडम मास्तरांनी रेनगर सारखा गृह प्रकल्प संपूर्ण आपण आशिया खंडात पाहिलेलं आहे की सगळ्यात पहिला गोदुताई विडी घरकुल 2001 ला जेव्हा पूर्णत्वास आलं, आशिया खंडातला सगळ्यात मोठा तो प्रकल्प होता. त्यानंतर या सोलापुरातच आशिया खंडातला सगळ्यात मोठा गृह प्रकल्प हा रेनगरच्या माध्यमातून पाहिला जात आहे. श्रमिकांसाठी, गोरगरिबांसाठी, इथपर्यंत की जे भिक्षेकरू आहेत त्यांच्यासाठीचा हा प्रकल्प पूर्णत्वास मास्तरांनी साधं आमदार सुद्धा पद कुठलं नसताना नेलेलं आहे. त्यामुळे आता त्यांची ही अपेक्षा आहे की मला एकदा आमदार करा, मी तुमचं जसं गृह प्रकल्प पूर्ण केलो तसंच तुमच्या डोक्यावर जो ह्या घरांचं कर्ज आहे ते नक्कीच मी पूर्णपणे झिरो करून दाखवेल, अशी मास्तरांची एक म्हणजे आव्हान आहे या जनतेला या मध्यच्या. आणि हे त्यांचं आवाहन जनता, श्रमिक कुठपर्यंत ऐकतात आणि त्यांचं जे स्वप्न आहे आमदार व्हायचं पुन्हा एकदा या मध्यमधून ते कुठपर्यंत पूर्ण होत आहे ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आझादी बचाव न्यूजसाठी मी इम्रान सगरी, सोलापूर.